ब्राह्मण मंडळी होती आणि तरी एकही महाराष्ट्रामधला ब्राह्मण त्यांना राज्याभिषेक करण्यासाठी तयार नव्हता। उलट त्या काळातल्या ब्राह्मणांनी जाहीररित्या मत व्यक्त केलेली आहे की शिवाजी राजांना राज्याभिषेकाचा अधिकार नाही, राजा बनण्याचा अधिकार नाही, कारण मनुस्मृतीमध्ये स्पष्ट वचन आहे की शूद्रांनी राजा बनता कामा नये आणि ज्या राज्यामध्ये शूद्र राजा असेल त्या ठिकाणी ब्राह्मणांनी राहता कामा नये। तेव्हा शिवाजी राजांनी काशीवरनं एका ब्राह्मणाला भरपूर दक्षिणा देऊन, एवढी दक्षिणा दिली होती की त्यांना जेव्हा गागाभट्टाला आपल्या सहकाऱ्यांच्या खांद्यावर सुद्धा ते जड जवाहीर वाहून नेता येत नव्हतं, तेव्हा प्राण्यांच्या अंगावर ते लादून न्यावं लागलं। याबद्दल ही सगळी मंडळी म्हणतात की शिवाजी राजांना तात्पुरतं क्षत्रियत्व बहाल केलं होतं, पण शिवाजी राजांचे सगळेच्या सगळे वंशज शूद्र आहेत। म्हणजे आज या देशामध्ये जे लोक आहेत ते लोक फक्त ब्राह्मण वगळता बाकी सगळे शूद्र आहेत। आपल्यापैकी अनेकांना अभिमान असतो, मी 96 कुळी आहे, अमुक आहे, तमुक आहे, तमुक आहे। मी त्यांना आठवण करून देत असतो, अरे जिथे शिवाजी राजे शूद्र तिथे तुम्ही कोण काढलात? असले खोटे अभिमान घेऊन मनामध्ये राहू नका। हे सगळं बोलण्याची आता का गरज वाटते? कारण मित्रांनो, लोकमान्य टिळक हे काँग्रेसचे नेते 1920 पर्यंत ते काँग्रेसचे सर्वोच्च नेते झालेले होते। तुम्ही नुसती कल्पना करा की लोकमान्य टिळकांच्या विचारधारेच्याच माणसांच्या नेतृत्वाखाली ही काँग्रेस पुढे चालत राहिली असती। देशाला 1947